पखवाद आहे. प्रॅक्टिस केली तर गायन आहे, पुस्तक उतरलं तर कीर्तन आहे, नीती ठेवली तर लक्ष्मी आहे, लिंता ठेवली तर व्यापार आहे, आणि कष्ट केली तर पातर आहे. तेव्हा सुद्धा भुकात खायचं बंद करा. क्षणिक आयुष्यभर नाही. परत वाक्य नाही काय का, रियाज करा तर पखवाद. आता ठेवून द्यायचं परत पुढच्या कार्यक्रमालाच वाजवायचा. तुम्ही असे लिहिले तरी पखवादी होणार नाही. पखवाद्यानं 1 तासभर रोज पखवाद वाजवलाच पाहिजे. गायकांना आठवड्यातून एकदा तरी नवीन चाल काढली पाहिजे. 40 वर्ष एकच चाल, आणि ती मी कोणाला म्हणून द्यायची नाही. कीर्तनकारांना आठवड्यातून एकदा तरी अभंगाचं चिंतन बदलवलं पाहिजे. त्याला एक अभंग बसवायला 8 दिवस लागतात जर स्वतः बसवायचं असलं तर, आणि मेमरी कार्डावरून तासात बसतो, तोही सुरू नाही जातो. कीर्तनकारांना आयुष्यभर एकच अभंग आपल्या इथं. बस तुम्ही अभ्यास करा तर प्रॅक्टिस आहे. ओवी फेट करून घ्या. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. तुझ्या शाळेतल्या ज्ञानाचं व्हॅल्युएशन अध्यात्मात बसत नाही. तुम्हाला पगार आहे, तुमच्याकडे ज्ञान आहे, मग तुमच्या ज्ञानाचं व्हॅल्युएशन लिमिटेड आहे. ही दोन्ही मुलं पखवादातली तज्ञ आहेत. काही माणसं शेतीतली तज्ञ आहेत, काही माणसं व्यापारातली तज्ञ आहेत, काही हृदयरोग तज्ञ आहेत, काही किडनी तज्ञ आहेत, बांधकामामध्ये इंजिनियर तज्ञ आहेत, न्यायामध्ये वकील तज्ञ आहेत. अरे राजा हो, अख्खं जग तज्ञ आहे, पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. अख्खं जग तज्ञ आहे, पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. कशावरून? 8व्या अध्यायातली शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुलदिवा. तज्ञ लोक, पण कटेवरचा देव सर्वज्ञ. आणि आज कीर्तनाला घेतलेला पण त्याला पहिली ओवी झाली, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. या जगात आतापर्यंत बोंबला धिंडाऱ्यांना देव भेटला नाही. नुसता कण ठोका देव भेटणार नाही. बायका पोरं सोडून बोंबला धिंडा देव भेटला नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो, एका मिनिटात जगातले सगळे संत देवाकडे गेले, पण सावता बाबा असे संत देव त्यांच्याकडे आले. जगातले सगळे संत देवाकडे गेले, पण कुर्मदास असे संत आहेत ते तुमच्याकडे आले, देव त्यांच्याकडे आले. आणि उलट सांगा, सगळं जग देवाची पूजा करताय, देव तुकोबाराची पूजा करीत होते. देव तुकोबाराची पूजा करीत होते. पुरावा असा आहे त्याला, जया पूजले आदरे पांडव पूजा करीत. परत निराय का देव तुकोबार आहे. देव कोपरं घेणं, बायका पुरं सोडणं, टपुरी माळ घालणं, लोकांना दाखवणं, ही नाटक आहे. वाक्य फायदा सांगा, कर्म हीच देवाची पूजा. हे विष्णूची महापूजा. देवाची पूजा आहे. मग एवढा मोठा कृषी उत्सव आहे ना, हे चांगलं कर्म आहे म्हणजे देवपूजा आहे. देव भाकरी खायच्या नाही, सफरचंद हाणायची, चहा प्यायचं नाही, दूध हाणायचं,
यांना देव भेटायचा प्रश्न कुठे आहे? आणि आज कीर्तनाला घेतला मग ज्ञानेश्वर आहे अभंगाला करायची सुरुवात. तुमची आपली बरीच आणि पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे. म्हणजे इतर कीर्तनकारांना आपल्यात फरक आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट आहे त्याच्या पायी होत्या ते कीर्तन ऐकण्याला 2-3 सूचना आहे. पहिली सूचना आहे दरिद्रेवानी कीर्तनाला बसायचं नाही. तो यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, घर गाठायचं. कीर्तनाला दुसरी सूचना आहे बोलावं लागतं तरच कीर्तन करायचं, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. आणि तिसरी शंका आहे सूचना आहे शंका असली अभंगात तर जाग्यावर विचारायची. उभं राहून 2 महिन्यानं उत्तर देईल. पुस्तकं उलटे पालटे करून देईल. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही. तुझ्या बायकोचं पटलं माझं काय समज. आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? तेव्हा हे चांगलं सांगणं आमचं काम आहे. तुम्हाला पटव अथवा न पटव. आता अभंगाला झाली सुरुवात. फक्त टाळकरी बिडकरी इकडे तिकडे शिरेकरी झोपतात फिरतात खाली बसलेले फक्त बोलावं लागेल. प्रश्न आणि कीर्तन आपलं असं असतं प्रश्न आणि उत्तर. माझा प्रश्न उत्तर, तुमचं प्रश्न तुमचं उत्तर, माझं अभंगाला सुरुवात. पोरबीर सगळे सावध उभे राहा. या माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला, जगात देव आहे का? हा म्हणा नाही म्हणा. तुम्हाला सुधारत काही जगात देव आहे का हा माझा पहिला प्रश्न आहे. तुमचं म्हणणं आहे तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का? तुम्ही हा म्हणा तर नाही म्हणा. सुधारत काही. माझा प्रश्न काय देव आहे का? तुम्ही मला उत्तर दिलंय आहे. मी तुम्हाला प्रश्न विचारलाय पाहिलाय का? तुमचं म्हणणं आहे नाही. मग माझे 4 वाक्य आहेत. लाकडात अग्नी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. दुधात कोणी आहे का? आहे. फुलात सुगंध आहे का? आहे. मग जगात देव आहे. उलट फेरा तिथं झालं करतो. आता पुन्हा उलट तिथं फुलातला सुगंध घेतला तर आहे. लाकडातला अग्नी घर्षण केलं तर आहे. दुधातलं लोणी क्रिया केली तर आहे. उसातली साखर प्रक्रिया केली तर आहे. हृदयातला देव ज्ञान आलं तर आहे. आणि ज्ञान शाळेतलं नाही. MA सोडून द्या. MSc PhD माणसं 10,000 रुपये महिन्याने प्राध्यापक आहेत. या जगात शिकलेल्या लोकांच्या जेवढ्या डिंगल्या झाल्या तेवढ्या कोणाच्याच झाल्या नाही. आता बाकीचे लोक म्हणजे आमच्या अन्याय. या जगात अन्याय फक्त सुशिक्षितावर आहे. अठ्ठावीस वर्ष कॉलेजला जाणाऱ्याला जर 10,000 रुपये पगार असेल तर बसलेल्या कोणत्याही माणसाने मला सांगा महिन्यात 10,000 होतं काय? मग त्याला त्याच्या बापाला नातू दाखवायचा का? काही काय झाले पण परमनंट झाले नाही. काहींचे पोहर लग्नाला आले पण बापाला पगार नाही. असे किस्से आहेत का नाही बोला. या जगाचा नियम आहे जो खरा बोलेल तो संध्याकाळपर्यंत दिसणार नाही. या जगात 3 माणसांची किंमत नाहीये. 1 विद्वान, 2 खरं बोलणारा आणि 3 नीतीनं जगणारा. या 3 माणसांचा गेमच या जगात असं आहे. फक्त 3 गोष्टी रणपिटीवरच्या करायच्या.
डोळे झाकायचे, कानात बोट घालायचे आणि वटाव बोट ठेवायचं. पाय जातंय ते पाहत राहायचं, कळतंय ते ऐकत राहायचं आणि वणी बोलायचं नाही. बोलला त्याचा बाबू उपाडलाच. तुम्ही तुम्हाला काय आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय. मी निघून गेलो का? त्यांना त्याचा ठोकली माया. लाचार समाज तयार झाला. लाचार लाचार समाजामध्ये एक वाक्य समज बसले ना, एवढी खाली जीवन ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे. मेलेली माणसं यांना कायच नाही. हा 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 बैल गावन बैल गावन आपण म्हणायचं जन्मला आणि बैलाला वारा झाला. वा इथून पुढे परत आहे का? देव आहे. उत्तर सुधारलंय. पुन्हा मागे येतो. लाकडं लागणी आहे, उसात साखर आहे, दुधात लोणी आहे, दुधात लोणी आहे, फुलात सुगंध आहे. आता उलटे फिरवतो मी तुम्हाला. तिथं लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होईल का? नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल का? नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल का? नाही नाही. लोखंडाचं सोनं होईल, परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होईल का? नाही. एकदा ज्ञान आलं का दुःख येणार नाही. आणि आज 100% लोकांना ज्ञानच नाही, त्यामुळे दुःख आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारलो, प्रश्न क्लिअर झाले. माझा प्रश्न जगात देव आहे का? तुम्ही उत्तर दिलं आहे. मी विचारलं पाहिलाय का? तुम्ही म्हणले नाही. पण तुम्हीच मला उत्तर दिलंय. लाकडात अग्नी आहे, उसात साखर आहे, दुधात लोणी आहे, फुलात सुगंध आहे, जगात देव आहे. मी तुम्हाला परत प्रश्न विचारलाय. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. एनी डाऊट इथपर्यंत? याच्यापर्यंत काही शंका नाही. पुढे सरकायचं आता. 5 सेकंड स्टार्ट. तुम्ही मी सगळे माणसं एका देवाचे लेकर आहोत आणि बाकीचं तुमचं तुम्ही पहा. या जगात फक्त 2च गोष्टी पॉवरफुल आहे सध्या. खालच्यानी सतत मारामाऱ्या करीत राहिली आणि वरच्यानी त्याला अनुमोदन देणे. बाकी काहीच करायचं नाही. तुम्ही फक्त माझ्यावर कुदायचं, मी तुमच्यावर कुदार. कुदाकुदी झाली नाही तर मजाच नाही. काय मजा? कुदाकुदी झाली पाहिजे. रोज निदान 2-3 टपऱ्या फेकल्या पाहिजे. महाराष्ट्रातला एकही माणूस शांत बसून निवांत नसला नाही पाहिजे. रोज त्याच्या भोवती काहीतरी नवा उठाला पाहिजे. आज टपरी पेटली, उद्या गाव पेटलं पाहिजे. मराठीशी बलात्कार झाला पाहिजे, पहाटी गोळीबार झाला पाहिजे. माणसं शांत बसलीच नाही पाहिजे आणि एकत्र नांदलीच नाही पाहिजे. त्यांच्या टपऱ्या फोडाफोडीच झाली पाहिजे. अभ्यास करा. सगळीकडे एका देवाची लेकर आहे. एक गाव आहे, एक गाव आहे. या गावाचं नाव शरीर आहे आणि या शरीर रूपी गावात मन नावाचा पाटील आहे आणि मन नावाच्या पाटलाच्या ताब्यात एक गाव आहे. पण तो मन नावाचा पाटील शरीरातले एका इकडे जणीच्या नादी लागलाय. तिचं नाव इच्छा आहे. परत पिढाय का? शरीर एक गाव आहे, त्याच्यात मन आहे आणि मन हे इच्छेवर प्रेम करत आहे. पण इच्छा आणि मन दोघं एकत्र आल्यामुळे आजची माणसं दुःखी आहेत. इच्छा म्हणते मार घाल, मन म्हणतंय खाऊन घे. इच्छा म्हणते नीट वाग, मन म्हणतंय लुटून घे. या दोघांच्या लफड्यामध्ये याचं वाटलं झालंय. मनाचे आणि इच्छेचं प्रेम आहे आणि तिला माहित नाही हा गडी नपुसक आहे. कोण गेलं मोहम्मद? अरे कोण नपुसक आहे? मन. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतोय. मन नपुसक आहे, त्याचं इच्छेवर प्रेम आहे, तिला बाळ होईल का?
आता एका पुस्तकातलंय का? अरे किती सरळ आहे, मन कसं आहे बोला तुम्ही. नपुसक आहे आणि इच्छा आहे, दोघांचं प्रेम आहे. तिला बाळ होईल का? नाही. मग तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 5 मिनिटं घ्या, अजून 5 घ्या, मी म्हणतो अखेर 8 घ्या. निवांत उत्तर द्या. ही स्त्रीलिंगी आहे, पण नपुसक आहे, तिला बाळ होणार नाही. पण मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? अजून 10 मिनिटं घ्या. अहो इतका सोपं आहे. तिला काम आहे, ती देखणी आहे, तरुण आहे, वयात आली, पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळे तिला कधी बाळ होणार नाही. 7वा अध्याय डायरेक्ट म्हणता, इच्छा ही कुमारी झाली, कामाची तारुण्य आली. ती तरुण आहे, तिला बाळ होणार नाही. तिच्या प्रियकराने तिला धोका दिला. कोणी? मनाने. आता बोलायला कोणला? इच्छेला. आता तिला बाळ होणार नाही. मग आता सगळ्या मुली उत्तर द्या. मुलीनो, जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही, पोरं आयुष्यात धोका देत नाही. का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? पोराने धोका दिला असता, पण मिळतच नाही. आता पोरीनं तुम्हाला जर एखाद्या पोराने धोका दिलाच, येत नाही पोरं, पण दिला तर पटकन बोला. तुम्ही हे सांगणार कोणा? आईला सांगू शकत नाही, बापाला वारा लागून देत नाही, बाबाच्या तर कानाला खडा नाही, मग तुम्ही सांगणार कोणा? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे मैत्रिणीला. आता प्रॉब्लेम असा झालाय, हा गडी आहे नपुसक, मन. हिला काय होणार नाही बाळ. बोलला इच्छेला. हिला